दादा नमस्कार. नमस्कार. ते हे नागप्पा कुठे राहतात माहिती का? कोण नागप्पा? नागप्पा होते म्हणजे असे सदरा पायजमा घालतात, टोपी आणि असे गंध असतं बघ, उंच उंच दाढीवाले थोडेसे. नाही नाही, तुम्ही जे वर्णन सांगताय ना, अशा नावाचा माणूस नाहीच आहे गावात. हो का? हो. आणि ते म्हातारे असे इथे बसलेले असायचे बघा, असे थोडी थोडी दाढी होती. नाही होते, नागप्पांना नाही ओळखत आम्ही. नाही का? बरं, थँक्यू. हा नागप्पा. बघा, उघडा आता डोळे. अय्या, किती सुंदर दिसते मी. वाव. आणि हे किती कमी वेळात केलंय तुम्ही, इतकं सुंदर. मग मस्तच एकदम. वहिनी 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 या ना. बघा. अगं बाई, काय सुंदर दिसते ही. हेअर पण किती छान झालेत. वा. जमलं ना मला? हो हो. सुषमा, झालं का तुझं? हो ना. अहो एकदा बघा तरी माझ्याकडे, सांगा तरी कशी दिसते म्हणून. कशी दिसते? सुंदर, अति सुंदर, अति अति सुंदर. कतरीना, करीना, आलिया, तुझ्यामध्ये तिघी एकवटल्यात. इश्श, तुम्ही पण ना. काय मग, दिसते ना सुंदर. आणि तुम्ही आता फंक्शनला गेल्यावर सगळेजण तुमच्याकडेच बघत राहणार आहेत. हो हो. तुझा चेहरा, तुझे भुरभुरणारे केस, आहा, काय छान दिसतेस. अमेझिंग. हो ना. मग पार्लरसाठी आपण इथेच यायचं ना परत? इथेच येऊया. मी तर म्हणतो आपण रोजच येऊया. बरं, ह्यांचे पैसे किती झाले? 500 रुपये. हे घ्या. अगं बाई, 2000. हो. राहू दे. आता काय, रोजच भेट होईल आपली. निघू. चला बाय. मॅडम, तुझी पर्स. हो. या. थँक्यू. बाय बाय. चला. येस वहिनी, जमलं. खरंच डोक्याचं खूप मोठं टेन्शन गेलं बाई. पण तुम्ही का टेन्शन घेत होतात? मी होते ना. हो ग बाई, तुझ्यामुळे सगळं निभावून गेलं. नाहीतर हक्काचं गिराईक गेलं असतं माझं. पण हक्काचं गिराईक मिळालंच की, तेही रोजचं. खरंय खरंय. पण तुला नी मागाशी मी खूप बोलले, सॉरी. वहिनी, असं काय करता? तुम्हालाही कामाचा स्ट्रेस होता ना, म्हणून बोललात तुम्ही. मी एवढं समजूच शकते. अगं ते खरंय, पण तरी सुद्धा. बरं, मी काय म्हणते, हा. मगाशी तू ते कॉइन दाखवून काहीतरी. कॉइन? हे. अगो बाई, काय सुंदर आहे ग हे. मग महाग असेल ना? सोन्याचं आहे? हे तुमच्याकडेच ठेवा. अगं नाही नाही, नको नको. अगं काहीतरीच काय. वहिनी, तुम्हाला माहितीये, माझ्या आजीने मला सांगितलं होतं की तू ज्या घरात जाशील त्या घरच्या गृहलक्ष्मीला हे द्यायचं, म्हणजे त्या घराची भरभराट होईल. आणि सहसा माझ्या आजीचं कधी खोटं नाही होत, त्यामुळे तुमच्याकडेच ठेवा. अगं पण कशाला, नको ना. वहिनी, तुम्ही मला मैत्रीण मानलंय ना, मग हे तुमच्याकडेच ठेवा. अगं पण याच्या बदल्यात मी तुला काय देणार? अच्छा, आता परतफेड करायची आहे तुम्हाला? वहिनी, व्यवहार आहे का हा? अगं तसं नाही ग, पण काहीतरी द्यावं लागेल ना मला. मी एक काम करते, तुझ्यासाठी गरम गरम गोडाचा शिरा करते. शिरा? हो चालेल. अगं मोहनला सुद्धा खूप आवडतो. हो, आत्ता करून आणते मी. आणि मला मोहन खूप आवडतो.
अरे दादा नमस्कार. नमस्कार. ते नागप्पा कुठे राहतात माहितीये का? हा नागप्पा मी ते असे दाढीवाले असे नाही, गोडी पण नाही. या गावाला गोडी पण नागाप्पा नावाचं नाही. नाही असे ते टोपी घालून असे त्या बरं ते- नाही. नाही का? बरं दुसरे ते म्हातारेचे आजोबा असायचे बघा दाढीवाले, ते सारखे ते चिंचेच्या वाड्याबद्दल बोलायचे. हडळ आहे तिकडे, हडळ आहे इकडे, ते कुठे? हा तो येडा काय? तो येडा का माहित नाही, पण ते ते म्हणजे आजोबा ते कुठे असतात? हा एक काम करा, तुम्ही काय करा, 1-2 घर सोडून एक मातीचं घर आहे, बरं. म्हातारी राहते तिथे. तो म्हाताराचं घर आहे तिथे. अच्छा ते त्यांचं घर आहे का? बरं थँक्यू. हा धन्यवाद धन्यवाद. धन्यवाद. आजी आजी नमस्कार. मी मोहन. ते हे आजोबा इथे. म्हातारा गेला मला सोडून. अरे बापरे, हे कधी झालं? 2 आठवडं झालं. हो का? एकदा गेला जंगलामध्ये हा. आणि म्हणला की कायच बोलत होता बाई, उडाली सुटली, आता माझं कसं होणार. आणि बाई काय कुणाचं तर नाव घेत होता. कुणाचं? अहो काय बरं, नागप्पा. हा 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 हा. आणि काय म्हणाले? अहो म्हणत होता नागप्पा हिमालय म्हणून गेला. अरे बापरे. आणि बाई तोच वाचवणार होता म्हणे. आता कोण वाचवणार मग? अहो म्हटलं जरा नीट सांगा, नीट बोला, काय वाचवणार. आजी पण तेवढ्यातच हे ठेवा, हे ठेवा ठेवा. अरे रडू नका आजी, तुम्ही काळजी घ्या. ते ठेवा. काय मी येतो. हा नागप्पा तर हिमालयात निघून गेला. आता मोहन तुलाच मार्ग शोधावा लागेल. मधुवंतींचं खरं रूप लोकांसमोर तुलाच आणावं लागेल. तू मला कॉईन दिलंस म्हणून मी तुझ्यासाठी गोड शिरा करते असं नाही. हा वहिनी, हे बोलायची गरज होती का आता? मला माहितीये तुम्ही अगदी मनापासून माझ्यासाठी शिरा बनवताय. तसं नाही ग. अगं रोज रोज आपण घरात गोड पदार्थ करत नाही ना, कधीतरी केला जातो. आमचा दिग्याचं कसं आहे, त्याला गोड आवडतच नाही. त्याला ते काय ते बर्गर फर्गर या गोष्टी आवडतात. आणि आमचे यांचं काही वेगळंच असतं. म्हणजे मूडवर असतं सगळं. आवडलं तर खाणार, नाही तर खाणारच नाहीत. काय विचारू नकोस. आणि मोहनचा तर प्रश्नच येत नाही. रात्री बेरात्री येतो. तो काय खातो आणि काय खात नाही हेच त्याला कळत नाही. अशी सगळी गत आहे बघ आमच्या घरात. पण मला ना तुमची फॅमिली खूप आवडली. तुम्ही सगळी माणसं ना आपली वाटता. मग आहोतच आम्ही सगळे प्रेमळ. पण काही म्हण, तू आमच्या भाड्याचे पैसे भरलेस ना, माझं खूप मोठं टेन्शन गेलं बघ. अगं सगळं मलाच बघावं लागतं. एक म्हणजे सगळी माझीच ओढाताण होत असते. तुझा खूप आधार झाला बघ. आमचे हे कायम पेपरात डोकं खुपसून असतात. दुसरं काय उद्योगच नाही. नाहीतर ते आपले बिझनेसचे काय स्कीम्स असतील तर त्या बघत बसणार. दिग्याचं त्याचं वेगळंच जग असतं. तो आपल्याच जगामध्ये वावरत असतो. आणि मोहनचं तर विचारायलाच नको. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या तरा. आमचा मोहन ना पुरा वेंधळा आहे. त्याला एखादी गोष्ट दिली ना तर लाखाचे 12,000 कधी करेल सांगता यायचं नाही. अशी गत आहे सगळी. अजिबात भरोसा ठेवता येत नाही त्याच्यावर. काय ना काहीतरी घोळ घालतच असतो नेहमी. पण वहिनी, म्हणजे ते दिसायला तसे साधेच दिसतात हो. अगं दिसायला कसला आहेच तो साधा. छक्के पंजे काही कळत नाहीत बघ त्याला. लहानपणी सगळी जबाबदारी घेतली त्यामुळे लग्न राहिलंय. आता लवकरात लवकर लग्न लावून द्यायला पाहिजे त्याचं. हो वहिनी, मी ना तुम्हाला हे विचारणारच होते. त्यांचं लग्न वगैरे काही? अगं काय गंमत आहे सांगते तुला. आम्ही त्याच्यासाठी मुली बघतो, पण त्या त्याला पसंत पडत नाहीत. आणि त्याला पसंत पडतात त्यांना हा पसंत पडत नाही. असं सगळं आहे. पण आता नाही. आता त्याच्या लग्नाचं मला बघावंच लागणार आहे. हो तेच करायला तर मी आले होते.
पण तो मोहन काहीतरी मूर्खासारखा वागला ना माझ्याशी, म्हणूनच तर मला हे सगळं करावं लागतंय. त्याने तेव्हा मला अडकवलं आणि त्याला वाटलं तो सुटला कायमचा, पण तसं नाहीये. आता मी परत आलीये. आता मी त्याला सोडणार नाही. मी त्याच्याशी लग्न करणारच. मग कुणीही मध्ये आलं तरी मी त्याला बाजूला करेन. आ घ्या गरमा गरम शिरा. वा वहिनी, काय सुंदर वास येतोय हो. अगं वास कसला घेते, चव बघ खाऊन. म्हणजे काय वहिनी, खाणारच ना. पण वहिनी तुम्ही का नाही खातात? मला नाही बाई, तुझ्यासाठी केलंय ना, तूच खा. नाही नाही, असं कसं, तुम्ही माझ्या बरोबरच खा. तुम्ही इथे येऊन बसा. इथे नाही ग बाई, मला नाही बसता येणार. वहिनी ऐका माझं, तुम्ही या ना इथे. तुमच्याकडे ना ते असतं ना असं काहीतरी, म्हणजे त्याच्यावर चढून तुम्ही इथे येऊन बसू शकतात. असं काय? ते असं असतं ना. टेबल? नाही नाही एवढं नाही कर. नाही होते, त्याच्यावर पाय ठेवून तुम्ही इथे बसा ना. चौरंग. हा, चौरंगावर पाय ठेवतात का कधी वेळी? मग ते दुसरं- छोटस टेबल आहे हा. तिथे देवाच्या तिथे ठेवलेलं आहे. मी आणते, थांबा. अगं काय तुझं वेडेपणा. थांबा तुम्ही. अगं काय थांबा, मला नाही ग बाई जमणार. हे बघा, ह्याच्यावर पाय ठेवा आणि इथे बसा. मी मदत करते बघा, ना पडेल तुम्हाला. मी. नाही पडणार, मी आहे. बसा बसा. बसलात? रिलॅक्स. अगं छान वाटतं का इथे. मग आमचा तिघे नेहमी इथे बसतो. हा. बघा वहिनी, असं वेडेपणानं कधीतरी करावा हो. मग तुम्हाला काय वाटलं, तुम्ही काय फार म्हाताऱ्या वगैरे झालात का? मग चांगल्या तरुणात तुम्ही. ए मी काय म्हणते, तुम्ही शोधा कोणीतरी एखादा हँडसम मुलगा. अगो काय बोलतेस तू, बरी आहेस ना. दादा कुठून काढतील मला. बरं ते जाऊ दे, आधी मला सांग, तू का अजूनपर्यंत लग्न केलं नाहीस? मी लग्न छे. अगं, छे काय, एवढी सुंदर आहे, स्वाभिमानी आहेस, मॉडर्न आहेस, मग घोडं पेंट खातं कुठे? तसं काही नाही, म्हणजे मी पण बघितले एक दोन मुलं, पण ना पसंतच नाही पडलं वहिनी कोणी. अरे पण आता बघू कोणी मिळतोय का एखादा, म्हणजे करेनच मी लग्न. मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा छानसा मुलगा? हो, बघायला कशाला पाहिजे, तुमचा कधी. ए कावळा ना. हळू हळू हळू. अगं बाई, ए बाबा जा ना, काय काव काव करते, चल चल जा. बघ धिम्मा हालत नाही बघ. वहिनी 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 वहिनी, मी आलेच, पटकन येतो. अगं तू कुठे जातेस, शिरा खा ना. हो, मी खाते शिरा, आल्यावर खाते, आलेच. अगं ए काय वेडी पोरगी आहे ही, आत्ता बरी होती, अचानक काय झालं हिला? ए बोल, मला माहितीये तुला ना नक्की काहीतरी सांगायचंय मला. बोल ना, काय झालंय? काय काय म्हणालास, परत सांग. अरे पण हे कसं शक्य आहे? नाही, थांब जरा, मला ना नीट कळत नाहीये, तू थांब. मोहन, स्वतःला फार शाणा समजतोयस ना तू. माझं खरं रूप तुला जगासमोर आणायचंय. हा, मग बघ आता. मोहन, तू ज्या चालीने मला हरवण्याचा प्रयत्न करतोयस ना, ती चाल मी तुझ्यावर कशी उलटवते ते बघच. काय करणार आहेस तू? माझी ओळख सगळ्यांना दाखवणार आहेस? हा, पण मी आता असं काय तुला बदलून टाकेन ना की लोकच काय, तू स्वतःला सुद्धा ओळखू शकणार नाहीस. अरे, स्वतःला सिद्ध करता करता तुझी ना खूप दमछाक होऊन जाईल रे. बघायचंय तुला? हा, बघायचंय मी आता काय करणार आहे तुझं. आलेले बाळ माझं,
आता ना आपल्यासोबत एक गंमत होणार आहे. बघा आता. 1 2 3. मी काही झालं तरी मधूचं खरं रूप जगासमोर आणणारच. आता बघतोच त्या मधून ना. आले. की कपडे सैल कसे काय झाले मला. हा, मला भूक लागली म्हणून मी बारीक झालोय बहुतेक. चला काहीतरी खायला शोधूया. काहीतरी खायला मिळायला पाहिजे राव. पाणीपुरी मिळाली तर बघूया. हा, इथे काहीतरी मिळेल खायला. पाणीपुरी जाऊ दे, काहीतरी मिळेल ना. अरे कोण आहे का. अरे कोण आहे. अरे कधीपासून हाक मारतोय. चल काहीतरी खायला घेऊन ये. ए, लय उगिरवाणी बोलतो का. तुझ्या का वर्गात होतो का तुझ्या वयाचा आहे मी. अरे दादा बोल. खरं तर तू लहान आहेस माझ्यापेक्षा. हा, जाऊ दे. खायला काय हो दादा. हा, मिसळ पाव आहे, उसळ पाव आहे, समोसा पाव आहे, वडापाव आहे, भजे आहेत. बरं बरं, एक काम करा. 3 प्लेट मिसळ पाव, 3 प्लेट उसळ पाव आणि 2 प्लेट वडापाव आणि समोसा पाव आणा. जावा. 3 प्लेट. बर, बाकीच्यांना पण येऊ दे. आता बाकी कोण लोक. अरे आता एवढी समधी ऑर्डर दिली तर ते खायला बाकीचे लोक लागतील ना. नाही, अजून कोणी येणार नाहीये. मीच खाणार आहे सगळं. जा. एवढं समजत तू खाणार आहेस. अरे तू म्हणजे हवा भरलेला एक छोटूसा फुगा आहेस. कुठं कोंबणार कुठं आहेस. हवा भरलेला छोटा फुगा. हो, काय बोलताय तुम्ही. चेष्टा करू नका. मला भयंकर भूक लागली आहे. तुम्ही आणा. तुमचे जे काही पैसे होतील ते मी देतो. बस का. ए टिल्ल्या, ते तर मी सोडतच नाही. ते तर मी घेणारच आहे. पण एवढं समज तू कसं खाणार आहेस. कसं म्हणजे. बाकीचे लोक खातात तसं. नाही रे माझ्या सोन्या, बाकी लोक एवढं खात नाहीत. पण मी खातो. काय प्रॉब्लेम आहे का तुम्हाला. मला काय प्रॉब्लेम आहे. माझ्या बापाचं काय जाते. अरे तू 3 प्लेट खा नाही तर 30 प्लेट खा. पण एक सांगू का बाळा, एवढ्या लहान वयात बाहेरचं खाऊ नये. तेलकट तुपट. अरे हे लोक चांगलं तेल वापरत नाहीत रे. अहो, तुम्ही तुमच्याच पदार्थांना नावं ठेवताय. कळते का तुम्हाला. हिला येडच दिसतंय येतं. अरे मला काय म्हणायचंय, एवढ्या लहान वयात जर एवढं खाशील तर मोठा होऊन काय होशील. अरे तू एवढा फुकशील की रेड्या संग कॉम्पिटिशन होईल. लोक लढाई लावतील तुमच्या दोघांची. तर अजून किती मोठं व्हायचं बाकी आहे. हे बघा, तुम्ही उगाच माझी सभा घेऊ नका. मी सांगितलं एवढं खायला आणा. प्लीज जावा. आण तू. वा. तुमचा स्वभाव अत्यंत घाणेरडा आहे. पण पुन्हा त्याची चव वाटते. वा.